नमस्कार. टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. शेहे पंचायत समिती मतदारसंघातील आत्ता आपण शेहे या गावात आहोत. या गावात राजकारणाचं काय वातावरण आहे आणि कोणत्या पक्षाचं इथे संपर्क आहे हे स्थानिक नागरिकांकडून आपण जाणून घेऊया. इथे काही स्थानिक नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. गावात कोणत्या पक्षाचं वातावरण आहे आणि कोणत्या पक्षाचा संपर्क चांगला आहे? असं बघायला गेलं तर बरेच वर्षापासून नरके साहेबांचं आमच्या गावामध्ये चांगलं काम चालू आहे आणि त्यांच्या ह्याच्यातूनच विश्वनाथ पवार आणि शीतल कदम यांची निवड झालेली आहे. आणि शीतल कदम हे आत्ता विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांचं आता कार्य चांगलं आहे आणि नरके साहेबांनी पण भरपूर आमच्या इथं सहकार्य केलेलं आहे शेगावासाठी. त्यामुळं या दोन्ही सीटा निश्चित निवडून येण्याची शक्यता आहे. शीतल कदम या विद्यमान सरपंच आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये कोणकोणती कार्य केलेले आहेत? भरपूर कामं केलेली आहेत. गटरीची कामं केलेली आहेत म्हणा, रस्त्याची कामं केलेली आहेत म्हणा, विद्युत खांबावरची लाईटची कामं वगैरे सर्व काही केलेले आहेत तिने. त्यांचं या वर्षी काम चांगलं आहे. त्यामुळे आपण पंचायत समितीसाठी पण त्यांना निवडून दिलं तर आपल्याला भरपूर कामे करून मिळतील त्यांच्याकडून. शेगावामध्ये शीतल कदम यांचा जनसंपर्क चांगला आहे. त्यांनी निवडून आल्यानंतर जशा त्या ग्रामपंचायतीच्या सरपंच झालेल्या आहेत तशा त्यांनी बऱ्याच सुविधा शियामध्ये केलेल्या आहेत. त्यात वॉटर ATM असतील, प्रत्येक ओपन जिम केलेली आहे, प्राथमिक विद्यालयाला कंपाऊंड केलेलं आहे, वेळोवेळी गटारीची स्वच्छता असेल, साफसफाई असेल हे त्या लक्ष देऊन व्यवस्थित करून घेतात. तसेच त्या आता पंचायत समितीमधून निवडून आल्यानंतरसुद्धा बरेच मोठे मोठे प्रकल्प त्यांच्या हातून चांगले घडून येतील. शेगावात त्यांनी भरपूर सोयी केलेल्या आहेत. त्यानंतर नरके साहेबांचा त्यांना बराच मार्गदर्शन मिळालेलं आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी सांडपाणी प्रकल्पसुद्धा नवीन चालू केलेला आहे. आमच्या म्हणजे गावात जे तिथं अडचण असेल तिथं विश्वनाथ दादा आणि शीतलताई येऊन उभं राहतात. आमच्या शाळेचे गटारी असू देत, रस्ते असू देत, या सर्व सोयी त्यांनी उपलब्ध करून देतात. आमच्या अडचणी असल्या, महिलांचे कार्यक्रम असले तरी पण त्यांनी दोघे पण येऊन उभे राहू शकतात आणि आम्हाला त्यांनी निवडून यावं ही आमची अपेक्षा आहे आणि आमचं चांगले त्यांनी हे करून देतील. नरके साहेबांच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत. त्यामध्ये आत्ता अंतर्गत रस्त्यांसाठी 40 लाख आपल्याला सध्या मंजूर झालेले आहेत. तसेच इलेक्ट्रिसिटीचे जे पोल आहेत जे शेतकऱ्यांच्यासाठी मंजूर करून आणणे किंवा लाईटच्या ह्याच्यासाठी जे आहेत त्यासाठी नरके साहेबांचं सुद्धा सहकार्य चांगलं असतं. तसेच गाव लेवलला नरके साहेबांचा स्थानिक जो संपर्क आहे तो खूप चांगला आहे. वैयक्तिक त्यांचे प्रत्येकाशी त्यांचे संबंध चांगले आहेत. त्यामुळे आम्ही नरके साहेबांच्या पाठीशी आम्ही ठाम उभे आहोत. नमस्कार, मी सौ राधा हर्षवर्धन पवार. विश्वनाथ दादा आमचे मोठे दादा आणि सांगायचं म्हटलं तर दादा हे सामाजिक आणि राजकारण दोन्ही व्यवस्थितपणे पार पाडतात. त्यांनी गावात आणि संपूर्ण गावात एक नाही तर त्यांचे 12 गावात पण भरपूर कामं केलेले आहेत आणि जनतेचा प्रतिसाद इतका सुंदर आणि इतकं चांगलं आहे. प्रत्येकाच्या मनातनं हे विश्वनाथ दादांचंच नाव निघते आणि हे चांगले खूप मोठा आशीर्वाद आहे. दादांनी सदैव असंच जनतेच्या मनात असावं आणि त्यांनी 100% निवडून येतील हीच आमची. आणि नरके साहेबांनी तर भरपूर कामं केली आहे. नरके साहेबांची पण आम्हाला भरपूर साथ आहे आणि शीतलताई कदम आणि विश्वनाथदादा पवार हे दोघे पण निवडून देतील हीच आमची सर्वात मोठी इच्छा आहे. धन्यवाद. तर मी सुनील गोसावी श्रीरामनगर शेमधला आणि त्याच्यानंतर विचार केला तर आता आपल्या विद्यमान सरपंच शेगावच्या शीतल कदम आणि त्याच्यानंतर माननीय श्री चंद्रदीप नरके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आता जे जिल्हा परिषद निवडणूक जे आहे माननीय श्री विश्वनाथ पवारजी आणि त्याच्यानंतर पंचायत समितीच्या आता जी निवडणूक चालू आहे त्याच्या विद्यमान उमेदवार माननीय शीतल कदमचा विचार केला तर त्यांचंही काम भरपूर या शेगावाच्या ह्याच्यामध्ये झालेलं आहे. त्यांचं म्हणजे गटरीचं कामं असतील किंवा पाण्याचे पॉईंट असतील, शाळेला कंपाऊंड असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टी धरल्या तर विचार केला तर तो खूप चांगलं काम आहे आणि माझ्या म्हणण्यानुसार आपण त्यांना मतदान केलंच पाहिजे आणि धनुष्यबाण हा आकाशात गेलाच पाहिजे. माननीय श्री चंद्रदीप साहेब यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या या निवडणुकीत आगामी निवडणूक ही व्यवस्थित होईल आणि माझा ठाम विश्वास आहे
हे दोघेही भरघोस मतांनी निवडून येतील याची मी अपेक्षा आहे आणि असं होणारच. पण निवडून आल्यानंतर शीतल कदम या पुढील काळात सुद्धा काम चांगलं करतील याचा विश्वास आहे का तुम्हाला? ठामपणे 1001% 113% त्या करतील ह्याचा मला अभिमान पण आहे आणि करणार हे याचा विश्वास पण आहे. मावशी, गावात कोणाचं काम चांगलं आहे? नरके साहेबांचं काम चांगलं ओके आहे. त्यांनी कुठली विकास कामं केलेत? मग त्यांनी भरपूर कामं केलेत त्यांचा आमचा नमस्कार त्यासनी आमचा. आत्ता आपण शेये पंचायत समिती मतदारसंघात आलेलो आहोत. इथे नरके गटाचे उमेदवार शीतल कदम या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की मतदारसंघामध्ये त्यांनी कसा प्रकारे विकास केलेला आहे आणि त्यांचं पुढचं विजन कसं आहे. कदम मॅडम नमस्कार. नमस्कार. आपलं विजन पुढचं कसं आहे आणि आपण मतदारसंघामध्ये कोणकोणती कामं केलेली आहेत? आत्ता मी शेळी ग्रामपंचायतमध्ये सरपंच आहे. आता आम्ही जवळजवळ 80 लाखाचे कामं केलेले आहेत. प्रत्येक वार्डमध्ये आम्ही वॉटर ATM बसवलेले आहेत. अंगणवाडी किंवा शाळेमध्ये वॉटर ATM दिलेले आहेत. अंगणवाड्यामध्ये आम्ही सर्व मुलांना बेंच दिलेले आहेत. मुलं जेणेकरून वर बेंचवर बसतात, खाली बसू नयेत म्हणून. मुलांना शाळेला ज्या ज्या शिक्षण सुविधा लागतील, प्राथमिक सुविधा असतील त्या सगळ्या दिलेल्या आहेत. आम्ही गटरी रस्ते सगळं केलेलं आहे आम्ही. आणि जिथे जिथे लाईट बसवता येत नाही तिथं सौरबल बसवलेले आहेत. नरके साहेबांचं मार्गदर्शन इथं खूप चांगलं आहे. गल्ली गल्लीत सगळीकडेच त्यांचं लक्ष असते. प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्लीत जी कोण माणसं आहेत त्यांना प्रत्येकांना त्यांनी ओळखतात. आणि खास करून शेळी मतदारसंघावर त्यांचं अधिकच प्रेम आहे. नरके साहेबांचं प्रोत्साहन चांगलं आहे. आम्हाला प्रतिसाद पण चांगला आहे त्यांचा. आपण निवडून आल्यानंतर पुढचे विकास कामाचं विजन आपलं काय प्लॅनिंग आहे? निवडून आल्यानंतर मी माझ्या अंतर्गत जी पंचायत समितीच्या अंतर्गत ज्या अंगणवाड्या किंवा जी शाळा आहेत त्यांचा विकास करणे, जेणेकरून मुलांना सगळ्या सुविधा मिळतील. आणि प्राथमिक शाळा ज्या आपल्या जिल्हा परिषद किंवा आपल्या पंचायत अंतर्गत येणार आहेत, पंचायत समितीच्या अंतर्गत, त्या शाळांच्या संख्या वाढतील. आणि गावातील अंतर्गत जे रस्ते किंवा काय कामं असतील ती सगळी करणार. महिलांना सक्षमीकरण करणे एक आम्ही करणार. मतदारांना आपण काय आवाहन कराल? महाराष्ट्रातील सर्व जनतेचे जसे बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम आहे तसेच करवीरचे नरके साहेबांवर प्रेम आहे. आणि ते करवीरचे लाडके नेते आहेत. मतदारांनी नरके साहेबांचा प्रतिसाद आणि जे नरके साहेबांनी ह्याच्या आधी कामं केलेले आहेत आणि इथून पुढेही करणार त्याचं लक्षात ठेवून मतदारांनी भरपूर मतदान देऊन आम्हाला विजयी करावं.